मी वाय बी पडोळे, मी समुन्नती फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीमध्ये, चेन्नई बेस्ड कंपनी आहे, याच्यामध्ये ॲग्री फायनान्स सेक्टरमध्ये काम करतो आहे आणि सध्या मी औरंगाबादला आहे, छत्रपती संभाजीनगर. माझं बी टेक आणि एम टेक हे दोन्ही ह्याच कॉलेजमधून झालं. बी टेक माझं 2000मध्ये आणि एम टेक माझं 2002मध्ये. त्याच्यानंतर माझं ॲक्च्युली एम टेकचं जे डेझर्टेशन आहे ते मुंबईला एस पी कंपनीमध्ये झाल्यामुळे मी सिनियर्सच्या संपर्कात लवकर आलो आणि माझ्या आत्तापर्यंतचं जे करिअर आहे हे सिनियरच्या सोबतच गेलेलं आहे. तर माझ्या ओव्हरऑल करिअरमध्ये जे मेजर कंट्रीब्युशन आहे ते समीर वैद्य सरांचं आहे. इवन मी सचिन चेपे सरांसोबत पण काम केलेलं आहे काही दिवस आणि आता पण मी औरंगाबादला जे आहे हे सिनियरच्या संपर्कातच आहे. मी निलेश वाघमारे. मी आधी जैन इरिगेशनला होतो, नंतर फिनोलेक्स आता ॲज अ मार्केटिंग मॅनेजर म्हणून फिनोलेक्सला आहे विदर्भ. नमस्कार, मी डॉक्टर सुकेशनी सौमित्र वाने. 2000 बी टेक पासआउट, 2002 एम टेक पासआउट आपल्या PDKV अकोल्यावरूनच. आणि त्याच्यानंतर मी 6 वर्ष NGOला जॉब केला, त्याच्यात बायफला केला काही दिवस. आणि त्यानंतर मी PhDला ॲडमिशन घेतलं. इथे 2010ला मला एक डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीची 17.5 लाखाची फेलोशिप होती. तर हायड्रोडायनॅमिकवर माझं रिसर्च होतं आणि आता सध्या मी सब्जेक्ट मॅटर स्पेशालिस्ट म्हणून कृषी विज्ञान केंद्र बुलढाण्याला कार्यरत आहे. थँक्यू. यानंतर 2001 पासआउट बॅच आणि नंतर MPSCतनं माझं गॅझेटेड ऑफिसर अकाउंट ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं. सध्या सीड सर्टिफिकेशन एजन्सीला मी डायरेक्टर ऑफिसला अकाउंट ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. मी मनीषा खेडकर आणि आता मिसेस मनीषा बकानी. माझं बी टेक इथूनच झालं आहे, एम टेक उदयपूरवरून झालं. त्यानंतर मी 4 वर्ष प्रायव्हेट ॲग्रिकल्चर कॉलेजला लेक्चरशिप केली. त्यानंतर 1 वर्ष मी असिस्टंट मॅनेजर रुरल डेव्हलपमेंट जालना येथे सिंडिकेट बँकमध्ये होती कार्यरत. आणि 2015पासून मी इथे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये सिनियर रिसर्च असिस्टंट या पदावर आहे. थँक्यू. पण कदाचित रूपरेषेमध्ये नसल्यामुळे ती लोक गेलीत. मी नूतन कुमार बेंडाळे, सध्या SAP प्रॅक्टिस हेड मॅनलो इन्फॉर्मेशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करतो पुण्याला. मी गेल्या 18 वर्षापासून सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहे आणि आजपर्यंत SAP आणि नॉन SAP बऱ्याच फर्म्समध्ये मी काम केलं आहे आणि डिलिव्हर करतो आहे सगळ्या गोष्टी. जसं बऱ्याच जणांनी सांगितलं, आपल्याकडे वेगवेगळी क्षेत्र आहेत, तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बरेच जणांनी एक्सेल केलेलं आहे. तर आताची जी स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी आहे की तुम्ही कोणतंही क्षेत्र निवडा, फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण मन लावून काम करायला पाहिजे, एवढंच सांगेन. थँक्यू सर. यानंतर 2003 पासआउट बॅच. सचिन सुभाषराव कातखेडे. मी इथला विद्यार्थी 2003 पासआउट. त्यानंतर मी रायपूर इथे एम टेक केलं. त्यानंतर मी नेटएफएम इरिगेशनमध्ये ॲज अ डिझाईन अँड सेल्स ऑफिसर 2 वर्ष काम केलं. त्यानंतर मी याच विद्यापीठामध्ये RA आणि SRF म्हणून जवळपास 2 वर्ष काम केलं. त्यानंतर मी जॉन्डियरमध्ये क्रॉप सोल्युशन्स या डिव्हिजनमध्ये R&Dमध्ये 2 वर्ष काम केलं. त्यानंतर आता तेव्हापासून मी जवळपास आज 14 वर्ष झाले मी MIDC महाराष्ट्र ॲग्रो इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इथं असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. धन्यवाद. गुड इव्हनिंग एव्हरीवन. माझं नाव विक्रम अर्जुन क्षीरसागर. BTech X सिरीज, MTech जुनागड गुजरात, ICR 65 रँकिंग. अजून ओळख माझी सांगायची म्हटली तर चेसमध्ये युनिव्हर्सिटी. त्यावेळेस भुयार सर फंक्शन करणार होते, कारण बऱ्याच वर्ष आपल्याला कोणतं मेडल भेटलं नव्हतं. मग ते गोल्ड मेडल चेसमध्ये भेटलं, ते युनिव्हर्सिटी झाली. धन्यवाद. आता SAP फील्डमध्ये आहे. SAPमध्ये मी स्वतः सॉफ्टवेअर ते इन्स्टॉल करायचं मी ते स्वतः शोधून काढलं, स्वतः रिसर्च केला आणि त्या बेसिसवर माझा SAPचा इन्स्टॉलेशनचा आणि SAP करिअर काउन्सिलिंग, SAP कोचिंग
SAP जसं ते मगाशी मी सांगितलं ABAP ॲप बिझनेस मॉड्यूल ट्रेनिंग असं बिझनेस चालू आहे. धन्यवाद. नमस्कार, मी प्रशांत बाळशीराम जाधव, 2003 पास आउट कॉलेज, गेट क्वालिफाईड, AIR 84, पंतनगरला MTech केलं, इरिगेशन ट्रेनर स्पेशली. त्याच्यानंतर 6 महिने पुण्यात एक GIS कंपनीत काम केलं, रिमोट सेन्सिंग GIS. त्याच्यानंतर पुण्यातनं मुंबईला गेलो, मुंबईमध्ये रोल्टा इंडिया म्हणून कंपनी त्याच्यानंतर एक आयलँड FS तिकडे 13 वर्ष काढले. तिकडनं फायनान्सच्या रिलेटेड जे ITचे ॲप्लिकेशन्स किंवा सॉफ्टवेअर्स आहेत त्याच्यात काम चालू केलं. सो टेक्निकली ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटमध्ये आहे. आत्ता एक प्रभुदास लीलाधर किंवा PL कॅपिटल लिमिटेड जी आहे तिचं कम्प्लीट ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट मी हेड करतो. करंट आत्ता मुंबईत आहे. नमस्कार, मी समाधान अंबादास वाघ. माझं नेटिव्ह सिंदखेड, राजा जिल्हा बुलढाणा. मी 2003मध्ये आपल्या कॉलेजमधून BTech पासआउट केलं. त्यानंतर MTech MPK राऊरी येथून केलं, इरिगेशन अँड ड्रेनेजमध्ये. त्यानंतर मी महाराष्ट्र शासन कृषी विभागामध्ये सध्या उपकृषी अधिकारी म्हणून देऊळगाव तालुक्यात कार्यरत आहे. मी जलसंधारण तसेच कृषी यांत्रिकीकरण, कृषी प्रक्रिया याच्याबाबत आपली नोकरी सांभाळून चाकोरीमध्ये राहून शेतकऱ्यांना चांगले अवजारच, चांगलं ड्रिपचं साहित्य, स्प्रिंकलर वगैरे खरेदी करण्याबाबत प्रोत्साहित करतो. त्यांना सबसिडी देण्यासाठी प्रयत्न करतो. धन्यवाद. मी भूषण तोमर. मी पण 2004मध्ये पासआउट झालो, पण या 2003मध्ये. ठीक आहे, पाच वर्ष काढले, पण त्याचा हे नाही आहे. त्याच्यानंतर मी 1 वर्ष जरा MBAसाठी प्रिपरेशन केली, पण MBA न जॉईन करता मी 2 वर्ष जैन इरिगेशनमध्ये जॉईन केलं. जैन इरिगेशन मध्ये मी ग्रीन हाऊस कन्स्ट्रक्शनवर वर्क केलं 2 वर्ष. आणि मला आनंद वाटतो की मी त्यावेळेस बीट्स पिलानी इथं आणि US धारवाड ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी धारवाड इथं हे 2 प्रोजेक्ट मी केलेत ग्रीन हाऊसचे आणि ऑटोमेटेड इरिगेशनचे. आणि मला खूप चांगलं वाटतं की त्यावेळेस मी ते करू शकलो, स्पेसिफिकली ग्रीन हाऊस. कारण मी काळे सर, गुप्ता मॅडम यांच्याकडून, अवस्थी मॅडम यांच्याकडून इन्स्पायर होऊन मी ते चूज करायचं केलं होतं. त्याच्यानंतर मी MBA केलं आणि मग 2 वर्ष मी एक पंजाब ॲग्रो केमिकल म्हणून कंपनी आहे, तिच्यात सप्लाय चेन मार्केटिंगचं होतं, पण मला सप्लाय चेनचा त्यांनी प्रोफाईल दिला होता. आणि त्याच प्रोफाईलवर डेव्हलप करत मी आज हेटिश इंटरनॅशनल म्हणून एक जर्मन कंपनी आहे फर्निचर हार्डवेअरची, तिच्यात मी APAC रिजनसाठी प्लस युरोप म्हणजे स्पेसिफिकली जर्मनीसाठी डिमांड आणि सप्लाय प्लॅनिंगचं प्लॅनिंग करतो, स्पेसिफिकली सप्लाय चेन प्लॅनिंग. थँक्यू. नमस्कार, मी राजू पवार. 2003 पासून तर आजपर्यंत वेगवेगळ्या डेव्हलपमेंट सेक्टर म्हणजे NGOजमध्ये होतो. आता CSR ग्रुपमध्ये काम करत आहे. मीनवाईल मधात मला अशी पण संधी मिळाली की रोडरिक्ससारख्या कंट्रीमध्ये मी ॲज अ कन्सल्टंट म्हणून तिचं वॉटरशेडचं प्लॅनिंगसुद्धा केलेलं आहे, एक इंटरनॅशनल असाइनमेंट म्हणून. आणि प्लस आता मी ICICI फाउंडेशनचं जे आहे ते रिजनल मॅनेजर म्हणून आपलं विदर्भ आणि MPचं काही पार्ट याची जबाबदारी माझ्याकडे आहे. प्लस मी माझा एक बिझनेस पण सुरू केला आहे. आमचं खामगाव माझं नेटिव्ह आहे आणि मॅरेज लॉन तिथं आपण सुरू केलं आहे. थँक्यू. हॅलो एव्हरीवन. हॅलो, नमस्कार. माझं नाव तेजल सागडे. मी एक सिरीजचा आहे आणि माझ्याकडे डीलरशिप आहे, जैनची डीलरशिप आहे. टोटल 3 फर्म्स आहेत माझ्याकडे आणि मी 6 कंपनीचं मी आतापर्यंत काम करतो. आणि ग्रॅव्हिटेशन फोर्समध्ये पाईपलाईनचं पण खूप मोठे काम केलं मी. थँक्यू. नमस्कार, माझं नाव कैलास सुखदेव गोंडे आहे. मी येथूनच BTech पासआउट झालेलं आहो आणि येथेच सुद्धा आता नोकरी करत आहो. नमस्कार, मी भाग्यश्री मोतीरामजी शेडामे आणि आता निवृत्ती पाटील. मी
माझं जे ग्रॅज्युएशन आहे ते 2003मध्ये झालं या कॉलेजमधनं. नंतर एमटेकही याच कॉलेजमधनं झालं. आणि जसं देशमुख मॅडमनी म्हटलं होतं की मला इथला खूप लढा होता बहुतेक कॉलेजचा, तर 2009ला याच कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून अपॉइंट झाली आणि तेव्हापासून मी इथेच असिस्टंट प्रोफेसर ॲग्रिकल्चरल प्रोसेस इंजिनिअरिंगला आहे. थँक्यू.